नोकरी जर माणसाला इन्कमचा सोर्स जनरेट करून देत असेल तर कला ही माणसाची एक स्वतःची ओळख निर्माण करते. शिक्षण हे भाकरीचं जरी असलं तरी तुमच्या अंगातले स्किल्स नवीन अस्तित्व निर्माण करायला मदत करते. शाळेत असल्यापासूनच कला क्षेत्राची आवड होती. प्रोफेशन आणि पॅशन या दोन्ही गोष्टी सेपरेट ठेवल्या होत्या. पॅशन म्हणून एक आर्ट क्षेत्रामध्ये जायची इच्छा होती आणि प्रोफेशन म्हणून ऍग्रिकल्चर क्षेत्रामध्ये जायची इच्छा होती. पण आर्टचं बॅकग्राऊंड हे कुठेतरी सोडलं नाही. मराठी संस्कृतीला, मराठी परंपरेला साता समुद्र पार नेण्याचा माझा मोटिव्ह होता. 1 वर्षापूर्वी पहिली एक ऑर्डर आली होती रुखवताची. तेव्हा मी स्वतः बसून हे वाक्य लिहिलं, मराठी परंपरेचा अनोखा साज. आणि मग तेव्हाच हे ठरवलं की आपल्याला खरंच ह्याच्यामधून मराठी परंपरेला एक नवीन साज या आत्ताच्या जनरेशनच्या पुढे आपल्याला आणायचा आहे. लुप्त होत चाललेल्या जात्यापासून, लुप्त होत चाललेल्या दगडी चुलीपासूनच्या वस्तू किती युनिकनेसने आपल्याला दाखवता येतील त्याच्यावरती फोकस केला. आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी जे कॅलेंडर्स वगैरे आपण बनवतो तर ते ऑस्ट्रेलिया, अमेरिकापर्यंत लोक पुण्यातून घेऊन गेले. त्यांचे रिव्ह्यू असे होते की बाबा तुम्ही दिलेल्या वस्तूंमधून आज खऱ्या अर्थात आपली मराठी संस्कृती जपण्याचं काम होतंय. आदरणीय सुप्रियाताईंना आपण म्युरल दिलं होतं, त्याच्यानंतर आदरणीय पवार साहेबांना दिलं होतं, तेव्हा पण साहेबांना ते आवडलं होतं. त्याच्यामध्ये खरंच काहीतरी नाविन्यपूर्ण असतं किंवा ते दिसायला काहीतरी युनिक असतं. म्हणून कितीतरी दिग्गजांनी आजपर्यंत आपल्या आर्ट पीसचं किंवा आपल्या कामाचं कौतुक केलेलं आहे. कोणताही आर्ट पीस तयार करत असताना त्याच्यावरती आपल्याला नाही म्हटलं तरी स्वतःची 100% द्यावं लागतं, क्रिएटिव्हिटी द्यावी लागती. जेवढं इम्पॉर्टंट वस्तू ते त्यांच्यासाठी असतात तेवढ्याच आमच्यासाठी पण असतात. त्याच्यावरती बारीक बारीक काम करावं लागतं तर तो समोरचा आर्ट पीस जिवंत दिसतो. प्रत्येक माणसाने अंगी एकतरी कला बाळगावी की जी त्याला कुठल्या पण कंडिशन मध्ये जिवंत ठेवेल. कारण की काही फेज आयुष्यातल्या अशा आल्या होत्या ना की त्याच्यातनं बाहेर पडणं फार कठीण होतं. पण तेव्हा पण आर्टने, कलेने मला कधीच सोडलं नाही आणि मी तिला सोडलं नाही.